नमस्कार, मी ऋतुजा कदम. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या, ज्यामुळे राज्याचा चेहरामोहरा बदलतोय, याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर 6 किलोमीटरनं आणि प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार असून ही लिंक आता खऱ्या अर्थानं कनेक्टिंग लिंक ठरली आहे. लोणावळा परिसरामध्ये उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या बोगद्याची जगातील सगळ्यात रुंद बोगदा म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली असून 182 मीटर उंचीचा भारतामधील सगळ्यात उंच केबल स्टेड पूल या प्रकल्पाचं मुख्य आकर्षण आहे. हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे. कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमधील मैलाचा दगड असल्याचं नमूद केलं, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकल्पामुळे महिला आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार असल्याचं सांगितलंय. 70,000 कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा प्रकल्प अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. सुरक्षेसाठी यामध्ये इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आणि अद्ययावत अग्निशमन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला इकॉनॉमिक मल्टीप्लायर संबोधलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जलसंपदा विभाग आणि एनटीपीसी यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे अंबा आणि कुंभे प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली असून आता एकूण प्रस्थापित क्षमता 2600 मेगावॅटवर पोहोचली आहे. राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या या निर्णयामुळे ऊर्जेची उपलब्धता वाढवण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अंबा प्रकल्पाची क्षमता 1500 मेगावॅट तर कुंभे प्रकल्पाची क्षमता 1100 मेगावॅट पर्यंत विस्तारलेली आहे. ठाणे महानगरामधील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. 3 हात नाका ते गायमुख या मार्गावर धावणाऱ्या या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार आहे. जीसीसी तत्वावर चालणाऱ्या या बसमुळे महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नसून लफ्यामध्ये आणखी 9 बसेस दाखल होतील. सिटी ऑफ लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांच्या नेतृत्वाखालील यूकेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गुंतवणुकीच्या संधीवर चर्चा केली आहे. या बैठकीमध्ये उत्पादन क्षेत्रासह एज्युसिटी आणि मेडिसिटी सारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांमधील सहकार्यावर विशेष भर देण्यात आला. भारत यूके मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा आणि शाश्वत वित्तीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अपेक्षित असून त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेचं मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाचतुर एआय चॅटबॉटचं लोकार्पण करण्यात आलंय. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणारा असा अभिनव उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. या चॅटबॉटमुळे शिकाऊ उमेदवारांचा वेळ वाचणार असून उद्योगांना असलेले कुशल मनुष्यबळ त्वरित मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि युवा शक्तीला रोजगाराभिमुख करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारी शक्तीचा सहभाग अनिवार्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे कुर्ला संकुल येथे आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केलंय. महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लखपती दीदी तयार करण्याचं उद्दिष्ट असून महिला बचत गटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. उमेद मार्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता 1000 पेक्षा अधिक वस्तू सूचीबद्ध करण्यात आलेल्या असून बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारले जात आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी गती मिळते. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.